Mumbai Tuck brought to you by Cotton King. Nature in every finish, premium, modern living in every ease. Cotton King Aura, linen, redefined. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. कवी सुरेश भटांच्या या ओळी तुम्ही बऱ्याचदा ऐकल्या असतील. पण कसं असतं ना की बऱ्याचदा मरणानं सुद्धा माणसाची सुटका होतेच असं नाही. कारण काही वेळा माणूस मेल्यानंतरही त्याच्या आजूबाजूचे लोक गेलेल्या व्यक्तीबद्दल सहानुभूतीनं किंवा अपपर भावानं बघत नाहीत. तो व्यक्तीचा आणि मृत्यूचाही मोठा अवमान असतो, किंबहुना विटंबनाच असते. मृत्यू ही गूढ गोष्ट आहे. माणूस गेल्यानंतर काय होतं हे अजूनही कुणाला उमजलेलं नाही. पण मृत्यूआधी आयुष्याची दोरी जितकी वाढवता येईल तितकी वाढवण्यासाठी विज्ञानाची मदत घेतली जाते. दुर्धर आजारांवर उपाय शोधण्यासाठी रिसर्च केला जातो. त्यासाठी माणसाच्या शरीराची नीट माहिती असणं गरजेचं असतं, ज्याला वैज्ञानिक भाषेमध्ये ॲनाटॉमी म्हणतात. त्यासाठी डेड बॉडीज किंवा मृतदेहांची गरज असते, ज्यामुळे डिटेल्ड स्टडी करणं शक्य होतं. त्यासाठीच लोक मृत्यूआधीच देहदान करतात. ती प्रक्रियासुद्धा किचकट आहे, सोपी नाही आहे. आणि हिंदू धर्मात तर विधिवत अंत्यसंस्कारांना महत्त्व असताना केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून मृतदेह मेडिकल कॉलेजला अभ्यासासाठी देण्यासाठी धाडस लागतं. बघा, देहदानासाठी काय काय करावं लागतं. जिवंतपणी आपल्या देहाचं दान करण्यासाठी सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रतिज्ञापत्र किंवा अर्ज करावा लागतो. त्यासाठी कुटुंबातील 2 जवळच्या व्यक्ती साक्षीदार म्हणून असाव्या लागतात. मृतांचे आणि साक्षीदारांचे पासपोर्ट साईज फोटोजही असावे लागतात. त्यानंतर सरकारी यंत्रणा त्याचं व्हेरिफिकेशन करते आणि डोनर कार्ड किंवा ॲक्नॉलेजमेंट सुपूर्द करते, की ज्यामुळं मृत्यूनंतर नातेवाईक अशा व्यक्तीचं सहजपणे देहदान करू शकतील. ज्यामुळं मेडिकल कॉलेजच्या पोरांना ॲनाटॉमीचा अभ्यास करणं सोपं जाईल. तुम्ही म्हणाल की हे सगळं ऐकून आम्हाला काय करायचं आहे, तर तेच समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी अभिजित करंडे, सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रणित मोरे तरुणांना चांगलाच परिचित आहे. स्टँडअप कॉमेडीसाठी तो मराठी पब्लिकमध्ये तुफान फेमस आहे. त्याचे शोज जनरली हाऊसफुल असतात. यूट्यूबवर त्याचे 20,46,000 फॉलोअर्स आहेत. त्यानं आजवर अपलोड केलेल्या 450 व्हिडिओजना मिलियनमध्ये व्ह्यूज आहेत. मराठमोळा रोस्टर आणि कॉमेडियन म्हणून गडी फेमस आहे. त्यानं 2 महिन्यांपूर्वी गुरुग्राममध्ये एक स्टँडअप कॉमेडी शो केला, ज्यात बऱ्याच महिलांची उपस्थिती होती. त्यातीलच एक तरुणी मुंबईच्या KEM मेडिकल कॉलेजची, नाव डॉक्टर सेजल पवार. तिच्या पेशाबद्दल बोलताना प्रणित मोरेनं तिला काही प्रश्न विचारले. म्हणजे तुम्ही कसं शिकता, काय करता, मेडिकल कॉलेजमध्ये नेमकं काय चालतं. त्यावर तिनं मृतदेहांचा अभ्यास करताना त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सबद्दल काही आक्षेपार्ह विधानं केली. मृत्यूनंतर देहदानातून आलेल्या डेड बॉडीजबद्दलची ही विधानं केवळ असंवेदनशील नव्हे तर अवमानजनक होती. ती विधानं इथं उद्धृत करण्यासारखी सुद्धा नाही आहेत. 2 महिने तर निघून गेले. मधल्या काळामध्ये डॉक्टर सेजलनं बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू दिल्याचं पण मी बघितलं. पण अचानक त्यातली एक क्लिप व्हायरल झाली. त्यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली. सायबर पोलिसांनी प्रणित मोरे आणि डॉक्टर सेजल पवार विरोधात FIR दाखल केला आहे. KEM रुग्णालयानं एक चौकशी समिती नेमली आहे. तिची डिग्री कॅन्सल करा इथंपर्यंत मागणी आल्यावर डॉक्टर सेजल पवारला जाग आली. मग तिनं बिनशर्त माफी मागून विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण तोवर विरोधक तापले. माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी KEMच्या डीनची भेट घेऊन तिला सस्पेंड करण्याची मागणी केली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही विनोदी कलाकारांना स्वातंत्र्य आहे, पण कुणाच्याही प्रतिष्ठेशी खेळण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असं सुनावलंय. त्यामुळे आता प्रणित मोरे, डॉक्टर सेजल पवार चौकशीच्या फेऱ्यात येणार यात शंका नाही आहे. हा झाला प्रसंग क्रमांक 1. आता प्रसंग क्रमांक 2. याच कार्यक्रमामध्ये 370 रुपये की बिर्याणीवाली कमेंटसुद्धा खूप व्हायरल झाली. प्रणित मोरेच्या शोमध्ये आलेल्या एका तरुणानं तो एका मुलीसोबत डेटवर गेल्याचं सांगितलं. डेट झाल्यानंतर ते जेवायला गेले, गप्पा झाल्या आणि मग इंटिमेट झाले. आता मुद्दा असा आहे की जेवायला गेल्यानंतर काय खाल्लं असं त्यांनी ज्याला विचारलं त्याला तो असं म्हणाला की केवळ 370 रुपयाची बिर्याणी. आणि मग प्रणितनी त्यावरती ज्या कमेंट केल्या त्याही व्हायरल झाल्या. प्रणितच्या शोमध्ये त्याने 370 रुपये त्याने वसूल केले अशा पद्धतीची अत्यंत अश्लाघ्य कमेंट केली. या कमेंटनंतर 370 रुपयाची बिर्याणी हा ट्रेंड सुरू झाला. त्यावर बराच कंटेंट व्हायरलही झाला. मुंबई पोलिसांच्या अधिकृत
ट्विटर अकाउंटनं त्याचं मीम बनवलं. त्यावरही सोशल मीडियावर टीका झाली, कारण एका मिसोजिनिस्टिक कमेंटवर मीम बनवणं ही चूक असल्याची भावना अनेक महिलांनी ट्विटर, फेसबुकवरती व्यक्त केली. आता मुद्दा असा आहे की हे का होतंय, यामागची मानसिकता काय आहे? डॉक्टर सेजल पवार असो की तो तरुण, की जो डेटवर गेलेल्या मुलीबद्दलही आदर बाळगत नाही, हे नेमकं काय गौडबंगाल आहे? मूळतः बेसिक मूल्य घट्ट आणि बळकट नसल्यानं एखाद्याच्या मृत्यूनंतर जेव्हा कुटुंबीय मृतदेह मेडिकल कॉलेजला सोपवतात तेव्हा त्यांची भावना काय असेल, याचा विचार किती तरुण शिकाऊ डॉक्टर करत असतील बरं? आपण विज्ञानाला संवेदनशीलतेशी नाही जोडलं तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. जसं या कमेंट्स, म्हणजे मानवी जीवन हे अमूल्य आहे याची जाण असेल तरच युद्ध किंवा अण्वस्त्रांचा वापर टाळायला हवा, हे शहाणपण येऊ शकतं. आता बघा, ऑर्गन आणि टिश्यू ट्रान्सप्लांटसाठी दान करण्यामध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. ज्या लोकांनी डिजिटली त्यासाठी रजिस्टर केले त्यांची संख्या 22,335 आहे. देशातले एकूण डोनर पाहता त्यातले 28% महाराष्ट्राचे आहेत. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या मेडिकल कॉलेजांना वर्षाला फक्त 20 ते 50 मृतदेह दान म्हणून मिळतात, जे शिकाऊ डॉक्टरांना अभ्यासासाठी वापरता येतात. ऑर्गन डोनेशनच्या बाबतीतही महाराष्ट्र चांगला अवेअर आहे. जवळपास 450हून अधिक लोकांचे प्राण त्यामुळं वाचले. 2022 ते 24 या 3 वर्षातच जवळपास मला असं वाटतं की 471 लोकांनी ऑर्गन डोनेशन केलं आहे. आता मुद्दा असा आहे की प्रणीतच्या शोमध्ये सेजलनं, त्या तरुणानं ज्यानं 370 रुपयाची बिर्याणीवाली कमेंट केली, आणि प्रणीतनं मर्यादा ओलांडल्या की त्यांच्या स्वातंत्र्याला समाजाकडून व्यसन घातली जाते? हा प्रश्न आहे. स्वातंत्र्य हे मला असं वाटतं नेहमीच जबाबदारी सकट येतं. फ्रीडम ऑफ स्पीचमुळं जर सामाजिक, मानसिक आणि संस्थात्मक नुकसान होणार असेल तर त्याला काय म्हणायचं? विनोदाला मर्यादा असावी की नसावी? विनोद हा चिमटा काढणारा असावा पण जखम करणारा नसावा असं म्हटलं जातं. जितकं सगळ्या कॉमेडियन्सनी मिळून महाराष्ट्राला हसवलं नाही, तितकं एकट्या पु ल देशपांडेंनी 50 वर्ष महाराष्ट्राला हसवलंय, हसून हसून रडवलंय. आज त्यांचा स्मृतिदिन आहे, पण पुलंच्या विनोदानं कोणालाही साधा ओरखडाही जाणवला आहे असं कधी घडलं नाही. पुलंचा विनोद कायम सर्वांना हवाहवासा वाटलाय, इतका तो सहज होता. असो, किमान आज या निमित्तानं तरी महाराष्ट्राला पु ल देशपांडेंची आठवण व्हावी, हेही नसे थोडके. आता मुद्दा असा आहे की इन्स्टंट फेमस होण्यासाठी अशा ट्रिक्स इन्फ्लुएन्सर्स आणि बरेच कॉमेडियन वापरतात. त्यांना फायदाही होतो, मॉनिटरी तर होतो, पण लोकांपर्यंतचा रीचही वाढतो. पण आदर वाढतो का माहीत नाही. प्रणीत, सेजल आणि 370 रुपयांची बिर्याणी अशी कमेंट करणाऱ्या तरुणांबद्दल मनात कुठलीही चुकीची भावना नाही आहे. तिघंही तरुण आहेत आणि माणसांकडून चुका होतात. प्रणीत आणि सेजलनं माफीही मागितली आहे. लोकांनी त्यांना जिवंतपणी यातनांचा दाह काय असतो याची प्रचिती दिली आहे. कायदा त्याचं काम करेल, पण इन्स्टा, फेसबुक आणि स्नॅपचॅटच्या जमान्यात मानवी जीवनाबद्दलचं एकूणच किती अवमूल्यन झालं आहे हे लक्षात येतं. बाकी प्रणीत मोरेला ऐका किंवा ऐकू नका, तो तुमचा चॉईस आहे. पण आज पु ल देशपांडेंचा स्मृतिदिन आहे. यूट्यूबवर तुम्हाला जे काही मिळेल ते ऐका. केवळ आनंद नव्हे तर सकस ऐकल्याचं समाधानही मिळेल. आता मुद्दा असा आहे की ज्या पिढीला पु ल देशपांडे माहीत नाहीत, तर मग पु ल कोण? तर महाराष्ट्राचे पहिले व्लॉगर, महाराष्ट्राचे पहिले स्टँडअप कॉमेडियन, महाराष्ट्रातले पहिले इन्फ्लुएन्सर, महाराष्ट्रातले सर्वात मोठे कॉन्टेंट क्रिएटर. मला असं वाटतंय की साहित्यिक आणि तुमच्या आमच्या आयुष्यातला सर्वात हवाहवासा व्यक्ती जर गेल्या अनेक वर्षांमध्ये कोण असतील तर ते पु ल देशपांडे होते. मला असं वाटतं की नवीन पिढीसाठी आणि जे कोणी आता अशा पद्धतीच्या स्टँडअप कॉमेडीज किंवा असे शोज करत आहेत त्यांच्यासाठी पुलंची त्यांच्या स्मृतिदिनी ही ओळख जास्त ठळक व्हायला हवी. मला असं वाटतं की किमान पुलंकडे पाहून अशा कार्यक्रमांमध्ये विनोद नर्म असावा याचं भान सर्वांना येईल. तुमच्याही काही कमेंट्स असतील तर त्या निश्चितपणे तुम्ही नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.